ती अश्विनी कामाला नाही अश्विनी ये इकडे बघते काय तिकडून लांबून तुला नाही येतं का लग्नाला लग्नाला हा कोणाचं लग्न आहे हा तुझं माझं हा आणि कोणासोबत अक्षय बरोबर खरं हा नाही नाही पाहिलं किती खुश झाली काय काय अरे लसण किती कापड झाली पाय बरं हो लय झाले ना ते लसूण म्हणलं होतं काढून घ्यावा हा अरे पण ते लसणाला काही फुगवलं नाही काही झालं काय कांडे झाले अहो झालेत पण त्याला लसणे नाही फुटले अजून आहे ना हा ना तेच ना वाळून खत कमी झालं काय काय माहिती बाई यंदा काही लसूण बरोबरच आला नाही पण पार कर आपलं ना बाय रोग पडला काय काय कळा ना तो लक्ष नाही माय लक्ष नाही नाही तर काय बरं मी काय हा पाहुणे येऊन गेले मग पोराला तो काही विचारलं का नाही पसंत आहे का नाही काही विचारलं पण ती अशी मला नाराजच वाटते हो काही खडा खडा पोरगी बोलतच नाही नाराज वाटते हा ना अरे हो माय तर हात टेकले भाऊ आता हा बस 27-28 सोयरे नाही म्हणू पड राहिली हो ना आता सोयरी किती कुठून बघा एवढ्या बरं बघू ना ती पोरगी एवढे ऐक हाय पाय पोर आणतो पाहायला तरी पोरचं मन नाराज होतच आहे हा ना काय? कळतच नाही काही आता कुठे गेली ती घरात आहे का हा घरीच बसलेली पूर्वा पप्पा आले मी इथं बघा आले का हा आली आता साडी तर सोडून ठेवायची ना कशाला मग आता पाहुणे येऊन गेले पाहू घाला पण तुम्हीच बोलले आणि आता सोडा पण तुम्हीच बोलते नेमकं काय करू ते सांगा बरं मला अगं आता पाहुणे आले तेव्हा घालायची होती पाहुणे तुला आता पाहून गेले मग आता हे सोडून ठेवायचे ड्रेस घालायचा हा नको बाई मला ना ही साडी खूप आवडली मी ह्यात खूप छान दिसते हा, नवरा करायला नको आणि या साडीत छान दिसती तुला निसन्नाटा फटाच लागतो ग ऐकायच्या नावाने तो शून्य आम्ही सांगून सांगून वैतागलो सोयरीक बघू बघू अगं पण असं थोडीच आहे, नवरा केल्यावर साडी घालतात असं घालू नाही शकत का मुली बघा ऐका आता माझं तू एवढी पुढं का बरं बोलती बरं हा मग तुम्ही तरी कुठे माझं ऐकता म्हणून मला पुढे बोलावं लागतं अगं पण आम्ही म्हणतो काय या सोयरिकीच्या एवढ्या सोयरिकी या त्या जात्या तुझ्या मनात आहे तरी काय मला नाही करायचं लग्न बरं मी काय बरं आता या जो पोरगा आला ते पाहुणे आले तुला पोरगा पास आहे ना हे कसला तो पोरगा हे काळा खुळा आणले कोटला डांबरावानी मी कसं आहे मी भारी का गोरा आहे ना मी हा ते काळा होतं पोरग मी बघितलं ना हा लय कोण लय डांबरावानी दिसत होतो तू कोण हा मी ना आता तुम्हाला माहित नाही वय मी कोण आहे आता तुमच्या शेजारी राहतोय गावात तरी तुम्हाला माहित नाही पण हे असं माकड घरात राहतो हा तुम्ही नाही ओळखीत मला हा. शेजारच्या गावचा आहे मी हा. पण मी आहे ना तुम्हाला सगळ्याला ओळखतो हा. पण हिला जास्त ओळखतो हा का पण ही अशी यायची पद्धत आहे काय माकडासारखी उडी मारून ते काय झालं माझा चुलत भावीला बघायला आलता बर का तो प्याताड एक नंबरचा बेवडा आहे कुठं पडतो तो रस्त्याला त्याच्यामुळं त्याला पोरगी देऊच नका जरी आवडलं ना तुमच्या मुलीला तरी देऊ नका विषय काय आहे माझा मला लग्न करायचंय मला देऊन टाका नाही पोरगी आणि तू असं थांब तू असं म्हणतो चुलत भाऊ पेताड आहे बरोबर हा हा मग तू आला इकडं बरोबर हा तू पेत नाही कशावरून आहे काय प्रूफ काय काय पुरत काय आम्हाला तू कसं काय धुतलं तांदळाचं आहे? वाच येतो तोंडाच माया हा? हे, बघ बरं आता नाही पण आता रात्री बित्री घेतो नाही घेतो मला कधी बोलवा तुम्ही निम्म्या रात्री इथं येतो काय आला वाज घ्या तुम्ही माझा हा नाही बरं तो रोज वाच घेत मी पेतच नाही ना तुम्ही गावात चौकशी करा ही पोरगी मला लय आवडलेली आहे माझ्यासोबत लग्न करते का बळजबरीचा राबरा पा माझ्यासोबत लग्न कर तू कुठला रे कोण हा मला डायरेक्ट येऊन विचारतोय मला तो आवडती माझ्याशी लग्न करशील का नाही आणि डायरेक्ट येऊन माझा हात धरतो ह्याला लाज नाही वाटत हा, किती अगं. बेशरम आहे बाई पोरग मग हा की चप्पलने मार खाशी नाही एखाद्याचा जाशील का नाही तुझ्या घरी काय माहिती अडचण आहे? काय? माझा हात धरला खुशाल येऊन अशा कित्येक पोरींचा तू हात धरत असशील आणि मला शिकवतो हे बघ मला ना तो थोबड पण आवडत नाही तू पण आवडत नाही हे तिकडं अरे मला आवडतीन तू पण. बाई काय रे नका डोक्याला ताप देऊ विचार कर विचार एकदा मला विचार करायचा नाही निघितून ए बाबा जा नाही तो उशीर का नाही आमच्या माकडावानी उड्या डोक्याला आमच्या मारताना डोक्याला काय कुशाल? टेन्शन तू काय पाहिजे झाला इकडे निघ नाही का मग माकड तोंड्यात निघ नाही तो ओळख ना पाळ्यात हा, ये. हे घे. काय लाफाट आहे बाई लाफाट पोरग हे असं काय उगाच डोक्याला कुठला आहे का कुठला आहे माझ्या घरचा तुला ओळखीचा आहे का नाही नाही
मग कस काय आला डायरेक्ट हा आणि डायरेक्ट तुला कसं काय कस काय म्हणलं ग? आला आता मला काय माहिती, मी बोलले ना तुमच्या समोर की मी त्याला ओळखत नाही काय नाही. मग त्याला आमच्या समोर तो हात धरला कस काय आता ते त्याला जाऊन विचारा त्याच्या घरी. का आमच्या समोर नाटक करीत होती? बाई हे बघ, मला काही तो आवडत नाही आणि मला कोणच आवडत नाही. बरं मग तुला काय करायचं नेमकं मला लग्न करायचं नाही. अगं मग कधी करायचं तुला लग्न? हा एवढी मोठी घोडी झाली तरी तेच का मला लग्न करायचं नाही? कोणाकोणाला आम्ही तोंड द्यायचे का? ते तुमचा प्रश्न आहे, मला नका सांगू. ते तुम्ही तुमचं बघा. मला लग्न करायचं नाही, मी शेवटचा निर्णय आहे माझा आणि मी तुम्हाला तो सांगितला. आता मला बळजबरी करायची नाही, चालले मी. ए बाय बघा ती पोरगी काय या पोरीच्या पुढे माझं डोकं आउट झालंय हा डोकं आपटून घ्यावा का? 28 सोयरीक मोडले या पुरीने आता. हा शेवट झाला भाऊ मावाला. आता मी ना कुठंच संबंध पाहणार नाही तुला आणि तिला. काय ठरव तुम्ही दोघी माहिली की आता मी काय ठरवणार आहे बाई? आता ते तुमचं ऐकणं तर माझं ऐकते का? मी पार आता माझा जीव निघायचे पारे आले तिला समजून आता तू समजून. विचार कर आपल्याच रानामध्ये आपण उभं आहे आणि तो कुठला न कुठला पोरगा आहे तो डायरेक्ट आला त्याचा हात धरलाय. तू विचार कर चांगला बाई बाई मी लय विचार केलाय आता मलाच आश्चर्य वाटलंय. तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला विचार पडून राहिला ही पोर सोयरीक 28 मोडले कसे काय काय माहिती लय अवघड आहे. सांग तूच सांग आता. आणि तू मग ती पुरीला पाहुणे पाहिजे ना तुम्ही पुरीला पाहुणे पाहिजे ना तुम्ही. मग आता मी काय झोपा घेतो नुसता. नाही ना तुमचं खरं आहे ती पोरगीच ऐका ना. बरं मी काय म्हणतो, हा तू घे शेळीला गावात हा मी बघतो चल. हा? बर बर चालतंय. हा. आले मी गवत घेऊन आव. हा ये. नुसतं कामच करा काम. खुशाल तिला बघायला पाहुणे आले. तिने आतापर्यंत 28 सुरिका मोडल्यात. आता ही जर जमले तर माझं काही खरं नाही. माझं किती जीव आहे तिच्यावर. मला ना असं पार कचरीच होतंय. मी तरी काय करणार पण. खरं अक्षय कम्प्युटर बसला मी कुठे रडत आहे? ये डोळ्यात पोपटा गेलाय. रोते रोते हंसना सीखो हंसते हंसते रोना कितनी चाबी भरी राम ने अरे उतना चले खिलौना रोते रोते हंसना सीखो हंसते हंसते रोना. आता काय हसतो? काय आलंय काय नेमकं तुला नेमकं काय भानगड काय तू ऐवली सांग ना. तुला माहित नाही काय? हा मला माहिती रे सारं. अरे पण आता काय केलं तर मी आता गडीचे हा. नाही तर माझं काय चालणार आहे एवढं. तिला ना पूर्वाला बघायला पाहुणे आले आणि समजा जुळलं तर मी राहिलो ना मग असं तिकडे एकटा. कस काय जुळण राव. अरे हा? मी जेव्हापासून आलो तेव्हापासून ती माझ्यावर प्रेम करते. मला माहिती ना. मी तिच्यावर प्रेम करतो पण आता हे मालकाला ती सांगत नाही ना. आणि ते सांगणार तरी कोणत्या तोंडाने? मीच त्यांच्याकडे कामाला. नाही नाही सांगा ती. अरे ती ना लय जिद्दाबाद पोरगी माहिती का. मग त्याच्यामुळे ती ना तिने 28 सोरी त्याच्यामुळे तोडी तिने माहिती का. कारण तुझ्यावर प्रेम आहे तिच्यावर. हा का? हा आणि ती लग्न करणार तर तो असंच करणार आहे ती. तोंडात साखर पडू गाड्या. हा मग असं ऐकलं का बरं वाटतं. पण असं कोणी पाहुणे आले का मला लय राग येतो आणि मनाला लय कस तरी वाटतं. अरे तू असं काहीच वाटू नको देऊ तुझ्या मनाला माहिती का. हा ती तुझ्यावर आहे ना प्रेम करते म्हणजे करते असं आहे. पण मी काय म्हणतो बोल ना. बंटी आणि तिच्या बापाला हे मान्य करीन का? मी आहे ना तुला काय करायचंय मी सांगतो ना. हा तू काय सांगशील? अब ते बी त्याच्या आईला ते खरं आहे राव. तू पाडा गडी ते पडले मोठे बागातार. हा पण असं हे जुळायचं नाही ना. हे खालीवर होतं एकदम तर. हा मग आता ते तुला काहीतरी शक्कल तुलाच करावं लागेल त्याच्याशिवाय काय हो नाही तर तिला. हा नाही ती हुशार आहे. ती काढीन काहीतरी आयडिया काढीन असं का? लग्नाची. हा मी सांगतो अक्षय तुला. हा पुढे जा तू आहे ना सगळं मी मार्गी लावतो. जोडीदार कशाला मी हो. हा, हा? कसं रे? हे पाय आपण आहे ना सरपंचाच्या कानावर घालू. हो असू दे लहान मोठं गाव आहे ना. हा आपण सरपंचाच्या कानावर घालू. सरपंच त्याच्यावर आहे ना 100% तोडगा काढणार म्हणजे काढणार. काढतील ना. आपलं मतदानच तसं आहे. हो आपण हा. प्रत्येक वेळेस मतदान करतो की नाही सरपंचाला. हा करतो. सरपंच आपले दक्षता घेतात का रे कुठं काही आडे अडचणीला येतात का रे धावत पळत. हो हा. काही जरी झालं तरी हा हे शॉल बरोबर सरपंच मिटिणार म्हणजे मिटिणार. हो हे भारी हा? आहे गाड्या. हा मेट्रो शॉल होणार. हा. पण आता मला ती दिसलीच नाही साखर धरून माझ्याकडे आली बी नाही. येई नाही, मला येई. वाटतं तिकडच पाहुण्यांमध्ये दंग गुंग झाली काय. नाही रे येईन तो भरलंय जीव आहे. मला माहिती ना रे मी आता जाता बघा तोंड राव कधी चलाई पण. हो अरे कावाची वाट बघतो उपाशी मेलो रोज डबा घेऊन येते. एक काम कर हा. तू कर काम. हा. येते ती ऑटोमॅटिक. हो हा हा येऊ का मी. हा ये.
बाई आज हे माणूस उपाशी मेला असेल ग. जेव्हा पण मला सोयरीक बघायला येतात बिचारायला डबाच देत नाही मी. रोज माझ्या डब्याची वाट बघत बसलेला असतो. भूकेला नाही असलं का बाई मला टेन्शन आले. हो हे टरबूजाचं नेते म्हणजे खाईल तरी जरा आवडीने. त्याला खूप आवडतं बाई. चल बाई जाते मी पटकेने. नाही तर परत मालचा कोणतरी रस्ता अडवल तिथं पण जाणं नाही होणार माझं आज. म्हणजे भूक लागली अजून आली नाही. गेली तिकडेच लगेच लग्न करून आली एकट्याला सोडून. किती काय माहिती. अक्षय दर तुझ्यासाठी बघ मस्त मस्त मी आज डबा आणलाय. मस्त भाकर आणि झुणका आणलाय. आणि दर हे तुझ्यासाठी तुला आवडतं नको. मला नको काही. तू मला सांग, तू त्यांना हा बी म्हणली नाही ना त्या मुलाला? म्हंटलं अरे हा काय करू आता. मला ना तो खूप आवडला रे. हा म्हणली तू? हा वाटलं झालं बरं माझं. तू कसं काय म्हणली माझ्यावर प्रेम करते आणि त्याला हा म्हणली होय. मग मला आधी कशाला जीव लावला तर एवढा? अरे गप रे. नाही बोलले मी हा वगैरे काही. लगेच एवढं असतंय का रे. एवढं मानावं घ्यायचं का. तुला काय माझं प्रेम प्रेम दिसतं का नाही. नाही बोलली ना? नाही रे. तुझ्याशिवाय मी कसं कोणाशी लग्न करल बरं. मला माहिती लय जीव आहे तुझा माझ्यावर. पण मला ना असे तुला कोणी पाहुणे बघायला आले का मला असं कस तरी मला राग येतो. असं वाटतं तिथे यावं त्यांना छापा छापा आणावं. पण नाही आणू शकत ना. मी कामाला आहे ना तुमच्याकडं. गडी आहे ना मी. पण तू का टेन्शन घेतो. मी हाय की इतकी. हा तुला माहितीये का मी माझ्या मम्मी पप्पाला किती त्रास देते पोराला नाही हा म्हणायचं म्हणून. हा ते फक्त तुझ्यासाठी. हा ते माहिती मला फक्त माझ्यासाठी. पण मग तू सांगत का नाही डायरेक्ट मालकाला सांगून टाकायचं? नाही रे मला ना भीती वाटते बर का. खरंच सांगते तुला. ते जाऊन दे. हे बघ मी एक बोलू का? अगं अश्विनी तू इकडं कामाला आहे ना. इथं काय करते माझ्या बाजूला बसून. काम करायचं तिकडं. मला पण माहिती आहे ना तुमचं थोडं थोडं. मी एक बोलू का? हा नाही का मग तुम्ही खरं दोघ जण लग्न पळून जावा ना. हो पळून गेलो नको. का? मालक लय बेकार आहे. मला हानी उलट कर टांगून माहिती का. पण तुमचा एकमेकावर जीव आहे ना. हा लय जीव आहे आहे. ना. मग जगाचा काय विचार करायचा आपण. तुमच्या दोघांचा एकमेकाच्या हातात हात असला म्हणजे जे काही म्हण नाही आई बाप काही म्हणे काय करायचंय. नाही मग आमची इच्छा आहे. खरं तुम्हाला बोलायला काय जातंय फटके मला खावं लागतील. नाही नाही अश्विनी बोलते ना ते एकदम बरोबर बोलती. तू एवढं घाबरत नको रे जाऊ. हा तू डेअरिंग बाज ऐक ना. असं तुझ्यामध्ये डेअरिंग नाही का काय. मला लय डिरिंग आहे. मग तर त्याचा काय तर उपयोग करणार आहे. तसं नाही. मग आता तुम्हाला तर माहिती आहे मी तर कामाला आहे. मला किती डेंजर माहिती आहे. मालकीन बिले बेकार आहे. 10 ठोके खाल्ले तर काय होतंय पण प्रेम तुमचं आयुष्यभर जाईल ना. नाही प्रेम आहे माझं लय जीव आहे त्याच्यात. प्रेम बी लय करतो. पण मी पळून घेऊन जाऊ कुठं. माझ्याकडे कुठं काय राहिलं. मी त्यांच्यात राहतोय. कुठं का? हा. ते नाही हा, आमच्या रानात राहता का. झोपडी आहे तिथं राहता का. झोपडी. हा आणि मी झोपडीत राहू का. तू प्रेम करत नाही का. तू झोपडीत राहू शकत नाही ह्याच्यासाठी. नको मला नाही ठेवायचं तिला झोपडीत. कसं म्हणजे राहिले असते पण मला जाऊ दे सवय बाबा. नाही ना. तुमच्या डोक्याला लागणं म्हणजे माझं चुकीचं आहे. मी सांगायला आली ते मी काम करते. पण कोणाला बोलू नको अश्विनी. नाही मला गं, कल्ला मी नाही. सांगू. सिक्रेट सिक्रेट. बरं डब्बा आणलाय काय आणलंय डब्यात. झुणका भाकर आहे. मला भूक लागलेली आहे. ते ह्याच्यासाठी आणलं. लय भूक लागली ना. काळजी नको करू उद्या तुझ्यासाठी पण आणेल मी. हा का. हा हा बरं जाऊ का. हा जा तिकडे काम कर ना. खुरप ठीक आहे बोला तुम्ही. हो हो मी नाही सांगत कुणाला. हा हा सांगायचं नाही ना मालकाला तुझ्या पप्पाला. नाही रे नाही सांगणार ती. तुम्हाला कातडी लुंबी ते. अरे बाबा ती आमच्या इथं कामाला आहे. तिची हिंमत आहे का माझ्या अपोजिट बोलायची. हा मग तिला तशी काय बोलली ना लगेच काम करून टाक. हा साड्या लगेच लावून चुगले केले. अशी यो मध्ये काढेल हा. आणि लगेच दुसरी बाईट ठेवेल. मग का आणलंय जेवायला? झुणका भाकर आहे. खायचं ना तुला. दरे हे का थोडं. तू खाल्लं का? मी जेवून आले घरूनच. मग आपण संग जेवलो असतो ना इकडं. अरे आता मला ना लय भूक लागलेली. मी सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं. मग म्हंटल आता खाऊन टाकते मी. मग तू तिकडेच जेवली मला सोडून. तसं नाही रे पण आता काय करू. हे घे तुला आवडते ना हे चटणी. दर तर तुझ्यासाठी मी स्वतःच्या हाताने बनवली. मला येत पण नाही. मस्त चांगली आहे का. लग्न झालं की
आता जीव लावायचा. हो रोज 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 लावणार. हे बघ मला काही जास्त स्वयंपाक येत नाही बरं का, पण तुझ्यासाठी ना मी बघून बघून शिकून तुला देईल बरं का. तू जसं बोलशील तसं मला सगळं आवडेल तुझ्या हातचं. हा चालेल चालेल. बरं धर आता तू खातोस का रे मग? हा परत मालकीकडे यायचं हा आणि सगळं कळायचं त्यांना. हा एकतर आधीच ते आज माझ्यावर खूप चिडलेत. मी आज लय उलट बोलून आलेली आहे त्यांना. लय उलट बोलली. हो ना रे. परत मग इकडे बघितलं परत मला तुझा मी जीव तुझा. धर 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 पोट भरून जेवा आणि मला सांगा कसं झालं सगळं जेवण. धर ह्यात पाण्याची बॉटल आहे. हा चल जाऊ मी. हा हळू जा. हा हा चल बाय. बाय हा बाय. बाय. किती झाले मुळे? 45 झाले. हाय ना. अरे किती तुम्ही राव चोऱ्या ना करू बर का? नाही ना, खरं सांगत चला. मी काय आता एकदमच मानतोय मी. हा आणि एवढे कशात नेणार? पिशवी आणली दुसरी बर गठोड्यात नाही तर कशी नाही. राम राम. अरे काय म्हणते? काय नाही काम होतं बस बस बसू का मी? ते तुम्हीच मोजा, मी फक्त नंतर एकदम टिकतो. हा हे काम असं होतं सरपंच. हा बाबराव कडे कामाला आहे. माहिती ना मला. कमीत कमी त्याला लहानपणापासूनच होते तर कामाला. हा सांग मग आता सांगावं तर लागेल. त्याच आणि ते बाबरावची पोरगी का हा हा गडी तिथं कामाला. त्याच गडी आहे मला माहिती आहे तिथं. तू काय आज कामाला आहे का? हा. बाबरावची पोरगी आणि याचं प्रेम आहे दोघांचं. हा हा कमीत कमी का हा 27 सोयरिकी येऊन गेल्या तिला. आज आलती का 28 सोयरिक होती. हा स्टोरी का तिने ते सगळं नापसंत केली कोणी? त्या पोरीने बाबरावच्या. बर माझ्यासाठी. पोराने, याच्यासाठी. हा बर. आता म्हणलं असं मग तुमच्याकडे काय तर पुढं निघाल बुवा. मी येत असतो मला. तू तर म्हणलं मला आई बाप नाही कोणीच नाही. कोणीच नाही. हा. मी इथंच राहतो ना. आणि ते बाबरावला एकूण तिच्या खूप म्हणजे तेवढीच पोरगी आहे. हा, तेवढीच आहे. हा आणि ती याच्यावर प्रेम करते. याच्यावर हा खरोखर प्रेम आहे का? हा नाही खरोखर प्रेम आहे. तुझं तिच्यावर आहे का? हा आणि तिने एवढा चोरी मोडल्या का? हा माझ्यासाठी. बर ते लग्न करायचंय. लग्न करायचे. हा. बांटे हो. बरं झालं तू आणलं. अरे हे साधण्याने ती साधण्याने जर पळून जाऊन जर लग्न जर केलं हा केलं. तर काहीच करू शकत नाही बाबराव. नाही नाही ते काय करणार. पण हे सांगितलं नाही का तुम्ही? नाही कसं काय सांगणार? हा लय बेकार आहे, तुम्हाला माहित नाही का? मारते मला. हा ते बाबराव स्वभाव तापडे. हा मलाच सांगावं लागतं गड्या बांटे. त्यासाठी तुमच्याकडे आलता आम्ही. म्हणलं तुम्ही काहीतरी त्याच्यावर तोडगा काढताल भाऊ सरपंच. एक काम करू, हा मी जातो बाबरावकडे. चालेल ठीक. बाबराव सांगतो नाही तर असं जर केलं तर तुझं गावात म्हणजे नाकच जाईल हा, ना. हा. त्यापेक्षा गोडीत लग्न लावून दे. राहू दे घर जावं म्हणून राशी करे. हा मी आता असं वितीतच राहते. लग्न झालं वितीतच राहील. हा, हा मग जमतंय. हा त्याला कोण नाही. हा जमन ना. है की नाही? चालेल मग चांगलं होऊन जाईल नाही का? बरं मग याच्या आधी जायचं ना कधीच. एवढ्या चोरी घेऊन दिल्या. नको माझी हिंमत नव्हती होत. पण हे आले ना सांगितलं सरपंच करते. बरं नाही बांट्या चांगला आहे तसा. इकूत बी आणायला चांगला आहे माझ्याकडे. काही इकूत बी कोणाच्या दिवशी एखादी बायको पळून गेली. आलं माझ्याकडे. आलं आम्हीच गेलो आणली तिची बायको. गावचा गाडा तुम्ही हाकेचा सरपंच. आम्ही कुणाकडे जायचं मग सांगा बरं. बाहेर गावच्या सरपंचाकडे जायचं का? ठकीचा नवरा पळून गेला. त्याला आणलं धरून. हा काय भाऊ काय बांटे आहे का तुझा म्हणतो हे? सरपंचाचे नाही हेच काम आणत जा. दुसरे नको आणू. दुसरे बी आहेत सरपंच. काय म्हणजे ते बी हो. तेवढं लवकर बोला बरं. लफडे आणत जा लफडे. नाही लापड्याचं आता काय हा. अवचे काम तुमच्याकडे येतात सरपंच. ते काय असं. मतदाराचे माझा मतदाराचे ते आता हा, करून हा. नको त्याला जाऊ दे. जा मग तू. अरे भरले का व्यवस्थित? येऊ का सरपंच? तेवढं इकडे इकडे थांब हा, थांब. बोला. मी व्यवस्थित करतो समजून सांगतो लग्न लावून टाकू. हा, हा? हा. तुम्हाला मी फोन करून बोलून घेतो. हा, हा. लगेच आजच्या आजच उरकू जमल्यास. बरं, बरं. हा, काय करतो बापरावला असं धमकी देतो त्यांना पळून जायचं प्लॅनिंग. हा बरोबर. जाऊ दे. तू पोरीला सांभाळशील ना. हा, जीव मग. लावशील ना. आणि त्या पोरीच्या आई बापाला बाबरावला त्यांना आई बापासारखं जीव लावा. हा त्यांना बी लागेल. आणि जा मग मी तुम्हाला फोन करतो. हा, हा हे एवढं भारतांक मला लागले आता हे काम नवीन. हा. हा पैसे देऊन आणणार का व्यवस्थित? हा हा देऊन टाका लगेच. थांब मी आलो जरा जाऊन येतो. त्या याकडे मोनाकडे देऊन टाका. हा हा हिशोब करून जाऊन येऊ आता. होईल 2चे 4 तो 3 चांगलं होईल एकदाच. ए काय अरे हे बांगार जाऊन टाकायचं. एवढं बांगार पडलंय. हे या तारी या वायरी या ड्रम काला ठेवले का बाळ? अहो 1 महिना झाला भंगारवाला काही इकडे आला नाही. नाही मला वाटतं तुम्ही काय दम बिम दिला काय भंगारवाल्याला? मी काय जम देऊ पायाचा.
राम राम. राम राम का सर काय बाबूराव लय नवरा बायकोच विचार आहे हो तुमचा. हे घरातले का झालं हो? भांगार मोकार झाले हा. याला म्हटलं देव टाकायचं भांगार. अरे भांगार द्यायचं पण ते घरातलं ते पुरीला कधी लग्न कार्य करायचंय. अहो मी पार आता थकलो 27-28 सोयरीक आल्या पुरीने नापासच केल्या. का बरं. काय माहितीच नाही आपल्याला काही गोष्टी. नाही काय करणार आता पुरीच्या मनावर सगळं आणि ऐकत नाही अहो, आमचं हा. सांगून सांगून वैताग आले. अगं बाई कर कुठून एवढं स्थळ आणायचे हा पण नाहीच ऐकत. तुम्हाला काय माहितच नाही. नाही आता आपल्याला काय माहिती माहिती कधी होईल तुम्हाला माहिती का. हा. पुरीने पळून जाऊन रजिस्टर कोर्ट मॅरेज केलं का मग तुम्हाला माहिती होईल. हा मग तुझ्यापर्यंत माहिती का. माझ्यापर्यंत मग तुम्हाला माहित नाही मग उगाच सोयरी मोडल्या पुरीनी काही चौकशी करता की नाही. तरी तुला म्हणत होतो मी अहो मी तिला लय विचार तरी तुला म्हणत होतो मी लक्ष ठेव पुरीवर असं हा. बोलायचंय तुम्हाला. तसं नाही बाबूराव तिचंच नाही तुमचं पण लक्ष पाहिजे होतं. आता मी तुम्हाला काय वाक्य बोलायचंय मला माहितीये ना. हा बरोबर तुम्ही म्हणते हा मा मनातलं बोलले तुम्ही. एकटीचं काम आहे का दोघाचं काम आहे नवरा बायकोचं. आपली पोरगी काय करते काय नाही का बना करते हा तुझं काही कुठं आहे का विचार. पोरी घाबरतात आई बापाला हा बोलायला. बरोबर. हा आणि मग काय करतात पळून जाऊन कोणतरी मित्र घेतात करतात रजिस्टर कोर्ट मॅरेज काही नाही करतायत आई बापाला. हा ना काय एकदा हातातून निघून अरे कुठं आहे काय काय विचारलं का पोरगी पळून गेली मग तुम्हाला समजेल. हो सरपंच असं काय बोलत तुम्ही. आज काय बोलता म्हणजे हा? मी कशाला आलो इथं. हा अहो तुमच्या पुरीचं तुमच्या गड्याबरोबर त्या अक्षाबरोबर लफड आहे आणि म्हणून तिने एवढ्या सोयरीकी नाकारल्या. म्हणजे आमच्या गडी तो गड्या बरोबर. हा आणि त्यालाही आई बाप नाही कोण नाही. मग मी विचार केलाय की जाऊ द्या घर जावई होईल पळून जाऊन लग्न जर केलं तुमचं गावात नाव जाईल. हा ते हा? बरोबर. म्हणजे बाबूरावची पोरगी गेली गाड्याबरोबर पळून काय म्हणतील लोक काय म्हणतील. हा. हा? बाबूरावच्या पोरीने गाड्याबरोबर जाऊन केलं लग्न लग्न हा असं लोक म्हणतील ना. म्हणतील बरोबर. हा? नाव कोणाच जाईल मावालाच जाईल. मग आपलं गुपचूप लावून द्या ना. हा मी काय करतो ऐका ना त्यांना बोलून घेतो फोन करून. हा. बरोबर आहे आणि मी तर या मताचा आजच्या आज जाऊन द्या नाही तुमचं नाव जाईल बाबूराव. नाही तुम्ही म्हणशाल सरपंच त्या 5-25 लोकात करू ते जेवणाचा काय नाश्ता पाण्याचा खर्च करू. हार ते मी सांगतो की एक रेस घेतो आतापर्यंत असे नाही, खूप नाही, लग्न- मी करतो आता खूप साहेब. लग्न लावून दिलेत. आम्ही तुमच्या शब्दाच्या पुढे आणि ऐका हा. त्याला मी ते आलते माझ्या आता खरं सांगू का हा. मला कसं समजलं ते अक्षय आणि ते बंटे आहे ना आपल्या गावातला हा. ते दोघे आले ते माझ्याकडे ते म्हणले असं असं आहे सरपंच तुम्हीच करू शकता. आणि मग मी विचार केला की पळून जाऊन जर लग्न केलं तुमचं सगळं हे होऊन जाईल त्यापेक्षा मी म्हटलं त्यांना तयार करतो. हा आणि हा त्याला आणखी एक म्हणलोय घर जावं म्हणून राहशील का त्याला कोण नाही ना राहू दे ना वावरात गडी होईना जावई होईना सगळंच काही नाही पोरगी इथंच राहील. काय करते का. बरोबर हे म्हणते काय करते का विचारण्याचा काही प्रश्न ठेवलाच नाही तुम्हाला. नाही बायको तुमची नाही म्हणली तरी हाच आहे आणि तुम्ही नाही म्हणलं तरी हाच करावा आता लागेल. तेच होणार आता काय करणार. काहीच करू शकत आता आपण किती तोंड वाढवलं काय उपयोग? तुम्ही काही बरोबर केलं. तोंड झोडून जरी घेतलं हा. तरी हा तरी आता खरं होणार नाही. प्रेमाला आहे ना प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे. हा बरोबर. त्यांचा जीव पडला एकमेकाचा. प्रेम हे नाही बघत गरीब आहे का श्रीमंत आहे. तरी तुला म्हणत प्रेम होतो. प्रेम आंधळ असतं. बरोबर. आलं का लक्षात. तुम्ही काही जरी म्हणले ना जमणार नाही. मग काय. चालेल मी त्यांना बोलून घेतो बोलून घ्या. आजच्या आज उरकून हा, टाकतो. घ्या. लक्षात घ्या हा. बोधात काम होईल. बरोबर. चालेल, चालेल. लोक ते त्यांच्या घरी बसतील काय घेणं नाही. हो. हा बरं आहे बा कायमचा गडी होईल आता. हा. हा हा काय बिगर पगारी. हम्म. हा चेहरा नका पाडू. बिगर खर्चाच्या पुरीचं लग्न होतंय. पैसे किती ठेवलेत पुरीच्या लग्नाला. 27 लाख. 27 लाख आहेत का आणि 27 सोयरिकी गेल्यात आधी काल 28 मोठं लग्न करायचं होतं लय मोठं लग्न. 27 लाख मोठं लग्न. मग जाऊ द्या तो पैसा त्या नवरदेव नवरीच्या कामाला येईल त्या दोघांच्या. हा जाऊ का मग मी जा. बोलवून घेतो त्यांना. हा, या. हा चल. भारी काम करते सरपंच. हा आणि ते म्हणते तेच योग्य आहे. हम्म. चला लागू कामाला आपण पण. आता काय कामाला लागत आता. बघू ना आता काहीतरी आता ते तयारी- येणार ते येणार आहे ना आता तयारी लागायला हा, लागेल. मग चला चल बरं मी काय आणतो. ती येऊ राहिली सरपंच आणि ते पूर्वी कुठे गेली आले. आले का. हा बरं आहे. काय झालं काय नाही जेवायचं तेच झालं आहे की नाही. काय झालं जे झालं ते झालं. तेच विचारते काय झालं. जे नव्हतं काढायचं तेच घडलं. असं काय घडलं जे नव्हतं घडायला पाहिजे. अगं आम्ही तुला किती विचारत होतो तुझं काही कोणावर प्रेम आहे का कुठं लफडं आहे का बाई कोण तुझ्या मनात आहे का बाई
नाही नाही, मग मी कधी तुम्हाला खोटं बोलले? कोणच नाही माझ्या मनात. आणि असं का विचारताय तुम्ही? बघू आता इथे सरपंच ते अहं. मला काय या आल्या का आले हे घेऊन आलो तुमचाच गाडी आहे ना? अक्षयच होत हा कुठे घालता रे रानात काम करत दारे धरीत होतो. वरला मागत होता का हा वर ठीक आहे तुमच्याकडे पप्पाला काम पाणी सोडलं का? ते अश्विनी कामाला आहे ना ए, अश्विनी ये इकडे बघते काय तिकडून लांबून तुला नाही यायचं का लग्नाला? लग्नाला? हा कोणाचं लग्न आहे? हा तुझं माझं? हा आणि कोणासोबत? अक्षय बरोबर. खरं? हा नाही नाही. पाहिलं किती खुश झाली, पाहिलं का किती खुश झाली. तुला जर ते सगळं लग्न करायचं तर मग मला 27-28 सोयरी काल बोलायला गेला परत तूच सांग. तो त्याला प्रेम होता ना, हा. मग आम्हाला काय नाही सांगितलं? पप्पा ते ना काय झालत, हा? मी म्हंटल तुम्ही नाही द्यायचे लावून, आणि मला भीती पण वाटायची. आता तुमच्याकडे एवढी मोठी इस्टेट आहे वगैरे, तर मग तुमचे पण स्वप्न मोठे मोठे असेल का नाही? मोठा जावाई मिळावा बा, मोठा- श्रीमंत जावाई मिळावा. आता एक काम करू, बाबारावकडे तुझ्या बापाकडे 27 लाख रुपये आहेत. हा ते 27 लाख बर का. आता खर्च नाही, तो खर्च लागण्याचा मी करतोय. दोघांना 2 ड्रेस घेतो, 5-25 लोक घेऊ अश्विनी बर का. आणि ते पैसे आहेत ना दोघांचा जॉईंट अकाउंट करून दोघांच्या नावावर टाका, आणि तू गडी म्हणूनच राहायचं बर का. नाटक करायचे नाही, जावई पण आणि गडी पण. हा हा बघा किती गोंडस पर आहे. हा गोरा गोंड तिच्या सारखाचे बघा जोडा कसा शोभत होई. हा हायला भारी शब्द. भारी शब्द आहे ना. हे कानात काय घातलंय? कानातलं. यानं केली का? हिने केलंय का? हा बघा बघ स्वतःच आहे रो. तो कधी केली का मला? तो कधी केली मला? याला म्हणतात प्रेम. तो कधी केली का मला बाळी? मी आता काय इथे लग्न झालं की चमक करते तुम्हाला बाळी. असं ना. हा वर गेल्यावर वर जायची पाळी आली तो कधी करणार आहे मम्मी. मग आता त्यांना बाळी आठवले म्हातारपणी. म्हातारपणी हा. म्हणते म्हण रे गाणं म्हातारपणी काहीतरी घे दुसरं एखादं गाणं म्हण रे. हा सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात, मनाईला सांग ना. सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात, लव करावं वाटतंय. तिकडं नाही लव. मला माहितीये तू ते अश्विनीचा घटस्फोट झालाय, तू इकडे लाईन मारतो, इकडे जाय जाय तिकडे वय. आणि मनीला गाणं आता हा हे तुमचं लावून देणार आहे. करावं वाटतंय ग आता म्हातारपणात, लव करावं वाटतंय ग आता म्हातारपणात. ही- अगं सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात, अगं सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात, लव करावं वाटतंय ग आता म्हातारपणात, लव करावं वाटतंय. म्हणते तुमचं मला माहितीये, तेही मला समजलंय बरं का. तुमच्याकडे कामाला आहे ना घटस्फोट झालेला आहे तिचा. देतो लावून. मला गावची कामं सोडून हेच उद्योग लागले. सरपंच तुम्हाला सगळ्या खबरी. हा सगळ्या खबर आहेत. आमच्या जवळ असून आम्हाला काही तपास. नाही. सरपंच हा. मला एक म्हणायचं, हा मा का जे कामाला येते हा. ते लपडे खोराचे येते गाव. चला लग्न लावून घेऊ आपण, ते नंतर सांगेल तुम्हाला. चला, चला जाऊ बाजारात कपडे बिपडे घेऊ, सगळे खरेदी करून तसेच मंदिरात या. जाऊ, तसेच मंदिरात जाऊन लग्न याला करू. चांगले अंडरपॅन्ट घ्यावा. अंडरपॅन्ट नाही राहील. असं हा. बरं आता चला. खरं अंडरपॅन्ट नाही राहील. बरं घेऊन टाक चला.